वळूया पुढील बातमीकडे। अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही, सूत्रांची माहिती। बीड जिल्हा नियोजन समितीतील तक्रारीबाबत धस भेट घेणार होते। दादांनी भेटीची वेळ न दिल्यानं धस आता बीडच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय। बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा धस यांनी आरोप केला होता। या संदर्भात ही बैठक होती। अजितदादांची भेट घेऊन सुरेश धस 2019 ते 2024 पर्यंतच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते। या संदर्भातील पत्र सुरेश धस अजित पवारांना देणार होते, मात्र अजित पवारांची वेळ न मिळाल्यानं सुरेश धस बीडला निघून गेल्याची सूत्रांची माहिती। सध्या अजितदादांनी चौकशी समितीला फक्त 2023 ते 24 मधल्या कामांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। काल बीड जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलावत अजित पवार यांनी याची माहिती घेतली। धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजनाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। धस यांनी आधीच 72 कोटी रुपयांची बोगस बिलं अजितदादांना पुरावा म्हणून दिली आहेत।